मध्यंतरीची वेळ आहे. भगवंतानी 8 वर्षाचं बालकरूप धारण करून बंदिशाळेमध्ये प्रवेश केला. लख असा प्रकाश पडला. वसुदेव देवकीने डोळे उघडले. पाहते तर साक्षात भगवंत. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, वसुदेव बाबा देवकी माते घाबरू नका, मी तुमच्या पोटी जन्म धारण करेन, परंतु जेव्हा मी जन्म धारण करते तेव्हा तुम्ही मला कुठे ने जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला माया उपदरी घेते ठेवी मज आणि येते. वसुदेव देवकी म्हणतो, देवा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु हे तुमचं किती वर्षाचं रूप आहे? जोरानं बोलत जा. 8 वर्षाचं. पण 8 वर्षाचं मूल लपवलं जाते काय? त्या दिवशी उदाहरण सांगितलं ना, तुम्ही प्रयत्न करा, जमतच नाही. तेव्हा वसुदेव देवकी म्हणतो, देवा तुम्ही माझ्या मांडीवर बाळ रूपामध्ये ते दिवस ते रात्र तो महिना तो नक्षत्र कोणतं होतं ते सुद्धा संत सांगतात. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. दशरथ राजाने कोणाचा वध केला? श्रावणाचा. श्रावण महिना रोहिणी नक्षत्र बुधवार दिवस तिथी अष्टमी मध्यंतरीची किती वाजता? 12 वाजता. 8 वर्षाचं रूप धारण करून आलेले भगवान विष्णू देवकीच्या मांडीवर बाळ रूपामध्ये झाले गोपाळ कृष्ण भगवान की जय. मग मोठ्याचं लहान कोणाला होता येते? देवाला. मोठ्याचं लहान कोणाला होता येतं? साधू संताला. आपल्याला होता येणार नाही. पांढरे केस झाले असेल तर हेअर ड्राय करा, खालून पांढरं खुबूट आहे. धोतरवाला पॅन्टवर, पॅन्टवाला बरोबर जमत नाही. जसे बाल रूपामध्ये झाल्याबरोबर वसुदेवजी उठले आणि जवळ एक टोपली होती, टोपली घेतली, देवकीच्या पुढे ठेवली आणि भगवंत रूपी बाळाला त्या देवकीच्या मांडीवर उचलून टोपली घेतलं. टोपली घेतली, डोक्यावर उचललेला कमलापती मागीचे बंधन. डोक्यावर कोण आहे? भगवंत आहे. अरे ज्याच्या डोक्यावर भगवंत आहे त्याच्या संकट रूपी बेड्या गडून पडतात. विठ्ठल. म्हणून डोक्यावर घ्यायचं असेल तर कोणाला घ्या? देवाले. कोण कोण देवाले घ्यायले डोक्यावर घ्यायला तयार? हात वरती करा बरं, हात वरत. देवाले डोक्यावर घ्यायले. बापा बापा बरेच आहे. खरं खरं तुम्ही देवाला डोक्यावर घेता? तिले ती जशी म्हणते तसे आपण नसतो ना. काय हसता राजो. जसं वसुदेवाने डोक्यावर घेतलं तर हातापायातल्या बेड्या गडून पडल्या, दाराला कुलपावती गडून पडली. मंद मंद पाऊस पडत होता. आकाशामध्ये चंद्र होता. का चंद्र होता? कारण जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण देवदेवता आल्या होत्या. किती वाजता? 12 वाजता दिवसाची संपूर्ण देवदेवता आल्या. नव्या सूर्य आला. सूर्य आल्यानंतर चंद्र येणार काय? एकटाच चंद्र रडत होता. भगवंत चंद्राजवळ गेले आणि म्हणाले, चंद्रा अरे तू का रडत आहे? चंद्र म्हणतो, देवा तुझं बाल रूप बघण्याकरता संपूर्ण देवदेवता आलेले आहे. सूर्य आलेला आहे. सूर्य आल्यानंतर मी कसा येणार म्हणून मी रडत आहे. भगवंत म्हणतो, चंद्रा तू काळजी करू नको. जेव्हा मी पुढचा अवतार धारण करेन ना तेव्हा तूच राहशील.
चंद्र म्हणतो देवा तोपर्यंत मी कशी काय आठवण ठेवू. भगवंत म्हणतो तू ठेवू नको, हे सर्व जग आठवण ठेवणार आहे. माझ्या नामाच्या पुढं तुझं नाव लावून माझ्या नावाचं उच्चारण करणार. आपण राम सूर्य म्हणत नाही, रामचंद्र म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. यमुना लागली. यमुनेला असं वाटलं भगवंत येत आहे, आपण दर्शन करावं. वसुदेवजी घाबरले काय? अरे डोक्यावर भगवंत होते. एक लक्षात ठेवा, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे, ज्याला खरोखर गुरुचा आशीर्वाद आहे, तो कुठे चढत नाही महाराज. अरे तिकीट काढून प्रवास करणे. उदाहरणार्थ तुम्हाला मुंबईला जायचं आहे, रेल्वेनं प्रवास करायचा आहे, तिकीट काढून तुम्ही प्रवास केला, तुम्ही कोणाच्या बापाला घाबरता का? तुम्ही बोलतच कोण नाही. घाबरता काय? नाही. जर तिकीट काढली नाही, विदाऊट तुम्ही जर प्रवास करत आहे, रेल्वे मध्ये बसलेले आहे, टीटी येत आहे, तुम्ही कुठे लपता? हे बा, हे म्हणजे संडासा, म्हणजे अनुभव आहे. विठ्ठल म्हणून ज्याला गुरुचा आशीर्वाद आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, तो कुठे चढत नाही महाराज. वसुदेवजी निघाले, गळ्यापर्यंत पाणी आलं यमुनेचं. शेवट भगवंत रूपी बाळाने काय केलं? टोपलीतून पाय काढला, पायाचा अंगठाचा स्पर्श केला. कोणाला? यमुनेला. यमुनेनं रस्ता कसा दिला? त्या आमच्या आईनं केसाचा भांग केला. इकडले केस इकडे, इकडे केस इकडे, मधातून बरोबर रेस आहे ना. बाकीचे भांग पाहिना हे टेकळं. इकडून हायवे रोड, इकडून एक पावले, भांगाचाही सत्याना. इकडचं पाणी इकडे, इकडचं पाणी तिकडे. त्या दिवशी सांगितलं येईल माहित नसं. जे तुम्ही सिंदूर भरता, सिंदूर डोक्यामध्ये आहे ना, केसामध्ये, तो कुठे भरला पाहिजे? जे इकडचे केस इकडे, इकडे मधातून बरोबर रेस असते, त्या रेस मध्ये सिंदूर भरला पाहिजे. आता हे सांगा, हे आहे टेकडं, तिथं असं बोट लावून देते सिंदूरचं, याचं भूमिपूजन झालं. काय हसत इकडचं पाणी इकडे, इकडचं पाणी इकडे. वसुदेवजी गोकुळ नगरीमध्ये नंद बाबा त्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. यशोदेच्या मलामध्ये गेले. यशोदेने मुलीला जन्म दिला होता, परंतु ते शुद्धीवर नव्हती. भगवंत रूपी बाळाची टोपली वसुदेवाने खाली ठेवली. टोपलीमधून भगवंत रूपी बाळाला उचललं, यशोदेच्या कुशीजवळ ठेवलं आणि ती माया होती ना, तिला उचललं, टोपलीमध्ये घेतलं, टोपली घेतली डोक्यावर. वसुदेवजी निघाले. अरे जोपर्यंत वसुदेवाच्या डोक्यावर भगवंत होते तोपर्यंत नो टेन्शन. आता डोक्यावर कोण बसलं? माया. वसुदेवजी विचार करत निघाले. इकडे यशोदेच्या जवळ श्याम वर्णाचा मुलगा, त्यानं रडायला सुरुवात केली. महाराज रडण्याचा आवाज यशोदेने ऐकला. यशोदा उठून बसली, मांडीवर त्या मुलाला घेतलं. तेवढ्यात नंद राजाच्या बहिणी आल्या, नंदा आणि सुनंदा. त्यांनी बघितलं यशोदेला पुत्र झालेला आहे, यशोदेला पुत्र झालेला आहे. बातमी गोकुळ नगरी मध्ये पसरून त्या गोप गोपिका काय म्हणतात?